पार्वतीची मला एखादी पत्रकार बांधव होते त्यांनी मला विचारलं की कल्याण डोंबिवलीमधनं अनेक लोक हे ठाणा मुंबई इथे नोकरीसाठी जातात, तर इथेच का कल्याण डोंबिवलीमध्येच अशा प्रकारची व्यवस्था का होऊ नये या नोकऱ्या? मी म्हटलं जोपर्यंत शहर वठणीवर येत नाही, एका वेगळ्या चालण्या वळणावरती येत नाही, तोपर्यंत इथे, कारण आता बघा बाहेरची आकडेवारी पण आहे, 1960 साली साधारणपणे जेवढ्या जागेमध्ये 100 लोक राहत होते तेवढ्या जागेमध्ये आज 2200 लोक राहतात. हा अधिकृत आकडा फक्त बोलते मी, अनधिकृत नाही नाहीये. आता ही जर समजा परिस्थिती असेल आणि त्याच्यावरती अजून जर समजा इथे लोंढे आढळत असतील, माझ्याकडे 91 ते 2001 ची जनगणना माझ्याकडे आहे, ज्याच्यामध्ये मुंबई नंतर सर्वात जास्ती परप्रांतातून आलेले जे लोंढे आहेत हे ठाणे जिल्ह्यात आहेत. म्हणजे त्याचा अधिकृत आकडा हा 14 लाखाच्या वरती. हा फक्त मी 2001 पर्यंत बोलतोय, आता 2010 चालू आहे. 2001 ते 2010 या काळामध्ये जेवढ्या रेल्वे वाढल्या तिकडे येणाऱ्या, याच्यावरून आपण अंदाज बांधू शकता की गेल्या 10 वर्षामध्ये किती लोक आले असतील आणि कोण लोक आले असतील. या शहराला जोपर्यंत कुठच्याही गोष्टीचा आकार येत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी बोलणं हे मला असं वाटतं निरर्थक स्वप्न रंगवायचं खूप रंगवू शकेल. 12 गोष्टी करणार तुम्ही याच्यात सांगितलं, जर सत्ता आली तर या 12 गोष्टींची कामं जी तुम्ही प्रत्येक गोष्टी म्हणजे 12 कामं तुम्ही 5 वर्षात प्राधान्याने 12. पण अर्थातच पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मी सांगतोय म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवा, या सगळ्या गोष्टींच्या कामांना जर सुरुवात झाली दिसली नाही आपण बघा. आणि म्हणून मी शेवटी मी इथे ठाण मांडून बसले, मी कशासाठी म्हणतोय की त्याला एक प्रकारचा आकार येईपर्यंत मला इथे थांबणं गरजेचं आहे. हा एक प्रश्न आहे शेवटी. मग इथे कल्याण डोंबिवली जाणार, मग इतर महानगरपालिका आहे तिकडे तुम्ही काय करणार, तिथेही लक्ष देणार. पण त्याला आपण एक उदाहरण म्हणून सांगतो की आपण मी उदाहरण दाखल आम्ही इथे काय करून दाखवलं, मी कशा प्रकारे लक्ष घातलं आणि कशा प्रकारे लक्ष घातलं गेलं पाहिजे हेच दाखवून देईन मी. तुम्ही कल्याण आणि आता तुम्ही वचन दिले की 3 दिवस तिथे राहणार आहे. तुम्ही अंबरनाथ आणि बदलापूरच्या निवडणुकीत सुद्धा असंच घोषणा केली होती, तशीच नाशिकलाही केली होती. नाशिकला जाऊन राहिलोय मी. नाशिकला मी 3 वर्ष 15 दिवसातले 4 दिवस मी तिथे जाऊन राहिलोय आणि नाशिककरांना जाऊन विचारा. औरंगाबादला सुद्धा तुम्ही तसंच सांगितलं होतं. मग नाही दिला तर मी काय करू? सत्ता आली तर ना, नुसतं राहिला का काय घेऊ काय सगळीकडे? ते नुसतं तुम्ही सत्ता आली तरच राहणार. इतर वेळी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिची भूमिका निभावली. एक मिनिट, विरोधी पक्ष म्हणून शेवटी बोंबाबोंब आली, बरोबर आहे. ज्या वेळेला लोक तुमच्या हातात कोणत्या प्रकारचे अधिकार देतात त्याच वेळेला तुम्ही ती गोष्ट करू शकाल ना. आता हे मी मुंबईत काय राहणार, कारण मी तिकडे राहतो. तुम्ही अनधिकृत बांधकामाबद्दल बोलला, तर बदलापूरला तुम्ही सत्तेत आहात. बदलापूरला अनधिकृत त्या फेरीवाल्यांच्या मला मुळात पहिली गोष्ट सांगू ना, मला आतल्या सत्ता आवडत नाही. हे नुसते ह्याला पाठिंबा दिला आणि ह्याच्या त्याच्या हनुवटीला हात लावला, मला आतल्या गोष्टी आवडत नाही. ज्याच्यात काही घडू शकत नाही ते मी त्यांच्या सभेमध्ये मी सांगितलं. या आतल्या गोष्टीचं काही होऊ शकत नाही. हे अपक्ष निवडून येतात आणि मग अपक्ष काहीतरी तुम्हाला सांगणार आणि मग त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी करणार, अशी सत्ता राबवली जात नाही. माझी हीच विनंती आहे कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या माझ्या जनतेला की जर तुम्ही देणार असाल पूर्ण हातात द्या. अर्धवटमध्ये मीही काही करू शकणार नाही, कोणीच काही करू शकणार नाही आणि परत तेच गोष्ट होणार. स्वतः इथे सत्ता झाली आहे, ज्यांच्याकडे आता सत्ता आहे ते म्हणतात की ही कामं आम्ही राज्य शासनाकडे आहे, प्रलंबित आहे, रेल्वेकडे आहे, नुसते फक्त पत्र पाठवतात त्याचा प्रश्न असा आहे रस्ते. त्या बाबतीमध्ये माझा प्रश्न असा आहे की त्या बाबतीमध्ये म्हणजे राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो किंवा रेल्वे वगैरे महापालिकेशी ज्याशी संबंध येतो, ज्या योजनांशी, त्याच्यासाठी योग्य पाठपुरावा किंवा त्या ठिकाणी भेटतो. हे फक्त काय करतात, फक्त पत्र लिहितात आणि त्याच्या म्हणून मी सांगितलं की या बाबतीमध्ये आपण या सगळ्या याच्यामध्ये राज्य सरकारला जाऊन कधी भेटल्याचा फोटो पाहिलाय का? NMRDAच्या कोणी प्रमुखाला जाऊन भेटल्याचा फोटो पाहिलाय का? नाही. मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून सांगतो. नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला गोदापार्कचं काम चालू होतं त्यावेळेला त्या गोदावरी नदीच्या बाजूची जी संपूर्ण जमीन आहे तिथे हा गोदापार्क वसलेला आहे. त्यातली बरीचशी जमीन ही महानगरपालिकेकडे होती.
आणि बरीचशी जमीन ही प्रायव्हेट ओनर्सकडे होती, खाजगी मालक होते त्याचे. त्या खाजगी मालकांमध्ये आणि ती वर्षानुवर्षाची जमीन होती, म्हणजे अशी काही नव्याने घेतली याच्यात खाजगी जे मालक होते त्यांचे संबंध अनेक राजकीय पक्षांशी होते. म्हणजे राजकीय पक्षामध्ये होते. जेवढे पॅच हातामध्ये आले त्या पॅचची सुरुवात ज्यावेळेला केली आणि ज्यावेळेला ती डेव्हलपमेंट दिसायला लागली तीच लोक आली आणि त्यांनी काम चांगलं होतंय म्हटल्यानंतर स्वतःची जागा त्यांनी महानगरपालिकेला सरेंडर केली. सो चांगलं काम होत असेल तर मला असं वाटतं सगळेजण मदत करतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या 15 वर्षाच्या कालावधीत प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. टक्केवारीच्या नावाखाली कामं केली गेली पण ती निकृष्ट दर्जाची झाली. त्याचा सर्वांना प्रत्यय येतोय. मग ह्या बाबतीत आपण काय मी तुम्हाला परत सांगतो. मला आठवतं मी परवा दिवशी मी माझ्या सभेमध्ये बोललो होते. मला आठवत नाही. मी आयुक्तांचा विषय बोललो तुम्हाला 3 आयुक्तांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं पैसे कमवण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मला त्याची गरज नाही, मला त्याची इच्छा नाही. आणि त्या वेळेला ही सगळेजण असतात याच्यावरती कोणत्याही प्रकारचा म्हणजे मी ज्याला मस्तक नामाच्याला काढतो मस्तक माझ्याही लोकांवरती आला. त्याच्यामुळे हा टक्केवारी मला त्याचं काही देणं नाही. ही गोष्ट आज अतिशय उच्च शिक्षित लोक इथे या सगळ्या कल्याण डोंबिवलीमध्ये राहतात. अनेक लोक राहतात ज्याला कधी विचारलंय का काय व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे, तुमच्या मनात काय आहे, तुम्ही काय करू शकता, तरी एकदा तरी विचारलं गेलं या गोष्टीचं. माझा पण आवाज टिकतो. आता भेटतंय, आता विचार आहे, आता भेटतंय. साहेब युतीने त्यांचा जाहीरनामा हा आता भविष्यात करण्यासाठी पत्रकार, स्थानिक पत्रकार, ज्येष्ठ नागरिक इत्या सामाजिक संस्था यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन शहर विकासाचं एक प्रकारचं विजन माझ्याकडे आहे. याचा अर्थ मी बाकीच्यांना कोणाला विचारणारच नाही असं होत नाही. प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो, प्रत्येकाची कल्पना असते आणि मला असं वाटतं की सगळ्यांशी भेटणं बोलणं हे आवश्यक आहे. मी पहिल्यांदा निवडणूक लढवतोय त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार आहे. पण 15 वर्ष निवडणूक लढवल्यानंतर सत्ता हातामध्ये दिल्यानंतर जर समजा 15 वर्षानंतर सांगत असाल की आम्ही आता ही समिती देऊ म्हणून तर मला असं वाटतं की या गोष्टींचा विचार कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनीच नीट करावा. मी जर तरच उत्तर देत नाही. मी मागच्याला तेच सांगतो. मी जर तरच उत्तर देत नाही. मी आता आलोय ती संपूर्ण सत्ता घ्यायला. मी विश्वास दाखवतोय जनतेला तो पूर्ण सत्तेचा, बरोबर आहे. आणि मी हेच सांगतोय की असल्या प्रकारची अर्धवट सत्ता देऊन किंवा अर्धवट गोष्टी देऊन कल्याण डोंबिवलीचं भलं होणार नाही. याच्या आता संपूर्ण सत्ता देणं आवश्यक आणि गरजेचं आहे. कारण काय होतं नंतर मग कोणाकडे आम्हाला बोट टाकवायला जागा राहत नाही. मग यांनी असं नाही केलं, मग यांनी असं सांगितलं, असं होत नाही. शेवटी जर मी समजा सांगतोय 5 वर्षानंतर मलाच विचारा ना तुम्ही. मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला अगोदरपासून गर्दी जमत होती, सभा मोठमोठ्या होत होत्या. गर्दी जमली म्हणजे काही मतं मिळतात असे नव्हे असं तुम्ही ऐकत आलो. पण मला असं वाटतं मतं मिळत आली आणि ती वाढत गेली. त्याच्यामुळे आलेल्या गर्दीचं रूपांतर हे मतात निश्चित होईल. नक्की पण झाली होती. नाही काही संबंध येत नाही त्या गोष्टींचा. त्याच्या भावनिक काय जर इथे अटक झाली होती तर झाली होती. तर मी काय करू, मी बदलू तर शकत नाही ठिकाण. आघाडीच्या मेळाव्यामध्ये गृहमंत्री आर पाटील यांनी मनसेवर असा आरोप केलाय की मनसे ही तत्वनिष्ठ नाहीये. आघाडीबरोबर जाणार नाही अशा मनसेने विधान परिषदेत आम्हाला मतदान केलं. शिवसेनेबरोबर न जाणारी मनसे अंबरनाथ बदलापूर बरोबर गेली. मग अशी तत्वनिष्ठता नसणारी मनसे काँग्रेस राष्ट्रवादीने बोलू नये तत्वविश्वास.
काहीतरी काय शोभतं का तोंडात? परिवहन योजनेबद्दल उल्लेख करताना एकनाथ खडसे म्हटले त्या ठिकाणची परिवहन योजना होती की आघाडी सरकार जी असल्या राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे त्यांनी अडवून धरली. असं होऊ शकते का? आणि जर असं होऊ शकेल तर मग मुंबई महापालिकेमध्ये देखील जर समजा सरकार सगळीकडे अशा प्रकारे अडवूनच ठेवणार आहे तर हे महानगरपालिका निवडणूक लढवतात कशासाठी? जर राज्य सरकारांना निधी देत नाही, राज्य सरकार यांच्या योजना अडवून ठेवतं, हे जर समजा माहिती आहे तुम्हाला, तर मग परत निवडून येऊन काय करणार तुम्ही? तुमच्या बाबतीत जर असं झालं तर कसं? तुमचे प्रोजेक्ट जर अडवून झाले तुमच्या हाती म्हणूनच याच्यासाठी पहिल्यांदा भेटावं लागतं ना.